नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे उपवास एकादशी। तर जी लोक साबुदाण्याची पेज किंवा खीर वगैरे खातात ना, त्यांच्यासाठी आज आपण बनवलेली आहे खीर। ती कशी बनवली बघा, थोडी वेगळ्या प्रकारे बनवली केशर वगैरे टाकून। तर मी तुम्हाला दाखवते। आता चला खायला घेऊया आपण। काही जण एकादशीला नाही खात, पण जी खातात ना त्यांनी अशी बनवायला हरकत नाही। आणि केशर वगैरे टाकलं ना तर मस्त टेस्ट येते त्याला वेगळीच। चला आता आपण साहित्य बघूया। हे आहे गावठी तूप आहे घरी बनवलेलं, आणि त्याच्यानंतर साबुदाणे घेतलेत। हे नारळाचं दूध आहे, मिक्सरला लावून घेतलंय। हे साधं दूध आहे। त्याच्यानंतर काजू बदाम मनुके हे आहेत, आणि हे जायफळ किसून घेतलंय, आणि वेलची नुसती ठेसली वरवंट्याने, आणि त्याच्यानंतर साखर घेतली। तर आता पहिल्यांदा आपण साबुदाणे भाजून घेऊया। आता आपण साबुदाणे भाजून घेऊया, आणि साबुदाण्यांबरोबरच आपण काजू बदाम आणि मनुके आहेत ना ते पण भाजून घेऊया। आणि भाजत आले की मग आपण तूप टाकूया त्याच्यामध्ये। आता तूप टाकूया। साबुदाणे भाजून झालेत आपले। आता त्याच्यामध्ये गरम पाणी ओतूया। आता हे ढवळत राहायचं, नाही तर मग बुडाला बसतात ते। आता त्याच्यामध्ये ना आपण टेस्टसाठी थोडं केशर टाकूया। केशरनी कशी टेस्ट येते ना। आता हे साबुदाणे ना आपले शिजत आले। आता याच्यामध्ये दूध टाकूया। हे नारळाचं दूध पण टाकूया। त्याच्यानंतर टाकूया साखर, आणि हे वेलची जायफळ आहे ते पण टाकूया। आता मस्त एकत्र मिक्स करून घेऊया। झाली आपली साबुदाण्याची खीर तयार झाली। मस्त कलर पण आलाय केशरमुळे। आता ही उपवासाला खाऊ शकतात। संकष्टीला जास्ती करून खातात, आणि काही जण एकादशीला पण खातात। आणि हे मनुके पण मस्त मोठे मोठे काळे मनुके टाकलेत, बदाम काजू, मस्त टेस्टी। आता चला खायला घेऊया आपण। काही जण एकादशीला नाही खात, पण जी खातात ना त्यांनी अशी बनवायला हरकत नाही। आणि केशर वगैरे टाकलं ना तर मस्त टेस्ट येते त्याला वेगळीच। करून नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा। आणि हे आपलं चॅनल नवीन आहे, तर सबस्क्राईब केलं तर ह्या चॅनलला दुसरे अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।